मित्रांनो, आपण फॅमिली बिझनेस कुटुंब व्यवसाय या पहिल्या युनिटच्या अंतर्गत आपण आत्तापर्यंत कुटुंब व्यवसायाची प्रस्तावना लक्षात घेतली, अर्थ व्याख्या लक्षात घेतली, महत्त्व लक्षात घेतलेलं आहे. त्यानंतर कुटुंब व्यवसायाचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपण लक्षात घेतलेत. एक आपण व्हिडिओ मागच्या वेळेला पाहिला. त्यानंतर आपण आज कुटुंब व्यवसायाचे फायदे हे आपण लक्षात घेतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲडव्हान्टेजेस किंवा बेनिफिट्स लक्षात घेत असताना आपण जर चांगलं कार्य केलं तर कुटुंब व्यवसायासारखा दुसरा कोणताही यशस्वी व्यवसाय असू शकत नाही असं म्हटलं जातं. कारण भारताच्या बाबतीमध्ये आपण पूर्वीपासून लक्षात घेतलं तर अगदी पारतंत्र्यापासून सुद्धा आपल्याकडं कुटुंब व्यवसाय हे असलेले पाहायला मिळतात आणि पिढ्यानपिढ्या असलेले आपल्याला पाहायला मिळतात. किंबहुना भारतातच नव्हे तर जगभर. कारण आपण कोंगो भूमीचं जपानचं उदाहरण 46व्या पिढीमध्ये व्यवसाय सुरू आहे. आणखी 35, 30, 25, 20, 10, 5 अशा पिढ्यामध्ये व्यवसाय चालू असणारे सुद्धा असंख्य असतील. 3-4 मध्ये तर भरपूर आपल्याला पाहायला मिळते. आता कुटुंब व्यवसायामध्ये त्या कुटुंबाचं मूल्य जे असतं, व्हॅल्यू, त्यांचे जे काही ट्रेडिशन्स असतात त्या खोलवर रुजलेले असतात. बहुतेक कुटुंब व्यवसायाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे काय? आपुलकीची भावना. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आपलेपणाची, म्हणजे आपलं कुटुंब हे आपलं आहे ही त्याच्यामधली असणारी भावना. कुटुंबातील सर्व सदस्यामध्ये एक अद्वितीय आपलेपणा, म्हणजे त्यांचं जे काही फॅमिली रिलेशन असतं ते खूप क्लोज असतं. प्रत्येक सदस्य असतो त्या प्रत्येक सदस्याचं दुसऱ्या सदस्य असणारी नातं हे खूप आपलेपणाचं असतं आणि वातावरण निर्माण केलेले असते ते कुटुंबाला एकसंग ठेवते. म्हणजे जो कर्ता पुरुष असतो ते कुटुंबामध्ये जे काही वातावरण निर्माण करतो त्या वातावरणामुळे ते कुटुंब एकसंग राहतं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता जे फायदे कुटुंब व्यवसाय असतात ते इतर व्यवसायामध्ये आढळत नाहीत आणि त्याची कारणं हीच आहेत. आपुलकीची भावना असेल, त्यांच्या एकमेकाबद्दलचा असणारा विश्वास असेल, जिव्हाळा असेल एकमेकाबद्दलचे, किंवा त्यांचे असणारे अद्वितीय आपलेपणा संबंध जो आहे आणि त्या कुटुंबामध्ये असणारे एक वातावरण आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला मी बजाज कुटुंबाचं या ठिकाणी उदाहरण देणार आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये 15 नियम केलेले आहेत आणि त्या 15 नियमामुळं ते बजाज कुटुंब आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी कुठं तर आपल्याला पुढं उदाहरणसुद्धा याच टॉपिकमध्ये पुढं पाहायला मिळेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या वेळेला हे सर्व लक्षात घेतो तर काही मुद्द्यांच्या आधारे आपण कुटुंब व्यवसायाचे फायदे या ठिकाणी लक्षात घेऊया. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा फायदा जो आहे तो वचनबद्धता. कारण कुटुंबातील ज्याने व्यवसाय स्थापन केला आहे त्याबद्दल खूप चांगली भावना इतर सदस्यामध्ये निर्माण होते. आपण चितळेंचं उदाहरण घेतलं तर नाना चितळे काकासाहेब, दुर्दैवाने काकासाहेब चितळे वारले, पण नानासाहेब चितळे आजही आहेत. तर त्यांची दुसरी तिसरी पिढी आता चितळे उद्योग समूहामध्ये किर्लोस्करांचं आपण उदाहरण घेऊ शकतो. आपल्या जवळ आहेत म्हणून मी तुम्हाला यांची उदाहरण देतो. ज्याने व्यवसाय केवळ स्थापन केला नाही तर त्याची उभारणी केली, वाढ केली, विस्तार केला. त्यांचे संपूर्ण जीवन त्यासाठी व्यतीत झाले. त्यातून अतिशय आपुलकी, नैसर्गिकरित्या समर्पण आणि वचनबद्धता सगळ्यात महत्त्वाची निर्माण झाली. अशी वचनबद्धता कुटुंबातील सर्वांमध्ये पसरली आणि सर्वांना असे वाटले की ही आपली जबाबदारी आहे. एकत्र राहण्याची व व्यवसायाला यशस्वी करण्याची भावना त्यामुळे त्यांच्यामध्ये निर्माण किंवा उत्पन्न होताना आपल्याला दिसते. वचनबद्धतेचा इतका मोठा स्तर इतर व्यवसायामध्ये निर्माण होणे केवळ अशक्य आहे. कारण ते वेगवेगळे कुटुंबातील लोक असतात, वेगवेगळ्या जाती धर्मातली, वेगवेगळ्या स्तरावरती, काही श्रीमंत, गरीब, मध्यम या सगळ्या स्तरावरती लोक असतात आणि त्यांच्यामध्ये अशी भावना निर्माण होणं, वचनबद्धता निर्माण होणं हे केवळ अशक्य आहे.
आता दीर्घकालीन वचनबद्धतेमुळे जादा फायदा व्यवसायातील चांगली जाण असेल, समर्थ संघटन असेल, चांगले ग्राहकांचे संबंध असतील, अधिक कार्यक्षम विक्री असेल, विपणन असेल, हे सर्व शक्य होतं. आता ओशियोकन जपानमधील खानावळी व्यवसाय 718 स्थापन झाला. हा जगातील सर्वात प्राचीन कुटुंब व्यवसायापैकी एक असल्याचे म्हटले जाते. सध्या त्यांची 46वी पिढी व्यवसाय चालवते. हे एक दुसरं विधान आपण कोंगो गुमीचं घेतलंच. दुसरा मुद्दा येतो ज्ञान. कुटुंबातील व्यवसायामध्ये विशिष्ट गोष्टी करण्याची एक पद्धती असते. विशेष तांत्रिक किंवा व्यावसायिक माहिती त्यांच्या प्रतिस्पर्धाकडे असत नाही. असे ज्ञान जे सामान्य व्यावसायिक वातावरणात अगदी सामान्य होते, परंतु ते ज्ञान कुटुंबात प्रतिष्ठित आणि सुरक्षित ठेवलेले असते. गाडीगिळ्यांचं उदाहरण घेतो. त्यांचा जो काही ज्वेलरीचा व्यवसाय करण्याचा जो काही एक हातोटी आहे, एक लयबद्धपणा आहे, किंवा त्याच्यामध्ये असणारी त्यांची ज्ञान म्हणू आपण त्याला डायरेक्ट म्हणू शकत नाही, पण त्यांचं जे काही आहे ते गुपित असेल ते त्यांच्याकडेच राहतं. तेच त्यांच्याच वारसदारांना ते देतात, परंतु ते ज्ञान कुटुंबात प्रतिष्ठित व सुरक्षित ठेवले जाते. हे सगळ्यात महत्त्वाचं. या ज्ञानाची कल्पना संस्थापकातील मुले किंवा मुली व्यवसायात सामील होण्याची संबंधित असते. म्हणजे संस्थापक जो असतो व्यवसायाचा, उत्साहाने संक्रमित आणि व्यवसायाबद्दल शिकणारी मुले ही जेव्हा त्यात सामील होण्याचा विचार करण्याची वेळ येते, तेव्हा कदाचित व्यवसायात काय आहे याबद्दल त्यांना आधीपासून सविस्तर व खोलवर माहिती असू शकते. म्हणजे डॉक्टरांचा मुलगा बघा, लहानपणापासून त्यांच्या जे काही टेबल असतं, डॉक्टर बसतात ते खुर्चीच्या समोर, त्याच्यावर ते लहानपणापासून बसताना स्टेटोस्कोप घेऊन डॉक्टरलाच तपासतात. म्हणजे स्टेटोस्कोप काय आहे, BP चेक करणारं मशीन काय आहे, पेशंट कसे असतात, मग त्यावेळेला त्याचे बाबा काय करतात, याचं ते लहानपणापासून निरीक्षण करतात. असं एखादा व्यवसाय कुटुंबामध्ये असेल आणि ते लहान मुलगा त्या व्यवसायाचं अगदी लहानपणापासून त्याचं सगळं ऑब्झर्वेशन करतो, निरीक्षण करतो, आणि त्याला त्याची माहिती होत जाते. त्याच्यातले बारकावे समजत जातात, त्याचं नॉलेज त्याला होत जातं. आणि वडीलधारी मंडळीसुद्धा त्याला लहानपणामध्ये ग्रास्पिंग कॅपॅसिटी जास्त असते, शिकण्याची उत्साह जास्त असतो, उमेद जास्त असते, जिज्ञासा वृत्ती असते, प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये असते, आणि त्याचा फायदा या ठिकाणी होतो. कार्य, वेळ व पैशाची लवचिकता. कुटुंबातील सदस्य आवश्यकतेनुसार त्यांच्या कौटुंबिक व्यवसायात कार्य करतात, गरजेनुसार वेळ देतात, जेव्हा व्यवसायाला परवडेल तेव्हा पैसे घेतात. वचनबद्धतेचा आणखी एक पैलू हा आहे की व्यवसाय करणे आवश्यक असल्यास आणि वेळ खर्च करणे आवश्यक असेल तर कुटुंब वेळ घालवते आणि कार्य करते. ते कधीही ओव्हरटाईम किंवा बोनसची मागणी करत नाहीत, जे इतर व्यवसायामध्ये केली जाते. हीच लवचिकता पैशाच्या बाबतीत लागू होते. अनेक कुटुंबाचे वेतन किंवा पगाराचे निश्चित उत्पन्न असते, आणि हे उत्पन्न कसे खर्च करायचे याविषयी कुटुंबाची चिंता असते. त्यामुळे कुटुंबातील सदस्य गरजेनुसार पैशाची मागणी करतात व आर्थिक लवचिकता निर्माण करतात. कौटुंबिक व्यवसाय ही एकमेव संस्था अशी आहे की जी खरोखरच दीर्घकाळासाठी कार्य करू शकते, कारण पैसा, वेळ आणि कार्यामध्ये लवचिकता असल्यामुळं. एखाद्याला रात्री 12 वाजता तुम्ही काम सांगितलं तरी कुटुंबातला सदस्य करणार, पण बाहेरच्या व्यवसायामध्ये जर 12 वाजता तुम्ही बोला तर तो ओव्हरटाईम मागणार, तो परत रिप्लेसमेंट कामाची मागणार वगैरे वगैरे. त्याला तुम्हाला रिक्वेस्ट करावी लागणार. दीर्घकालीन विचार चौथामध्ये, कौटुंबिक व्यवसाय हे दीर्घकाळासाठी अधिक चांगला विचार करू शकतात, परंतु हे योजनांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करण्यात कमी पडतात. कुटुंब व्यवसाय हे भविष्यकाळासाठी विचार करताना, विश्लेषण व गृहीते ठरवताना मागील फलितांचा आधार घेतला जातो. सामर्थ्य म्हणजे दीर्घकाळाची विचारसरणी होय. दूरदृष्टी म्हणा तुम्ही, दीर्घकालीन विचार, लॉंग रेंज थिंकिंग. दुर्बल स्थान म्हणजे काय असतं तर विचारशक्तीची अनुशासित असते,
जर कुटुंबाने दूरदृष्टीने भविष्यकालीन योजना योग्य वेळ आणि परिस्थितीत आखल्या तर व्यवसाय यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. त्या व्यवसायाची त्या कुटुंबाच्या प्रमुखाची एक दूरदृष्टी पाहिजे. दूरदृष्टीनं त्याचं भविष्याचं त्यानं आकलन करून चांगल्या पद्धतीने नियोजन करायला पाहिजे. त्या व्यवसायामध्ये काय प्लस मायनस गोष्टी होऊ शकतात, व्यवसायाचा वाढ विस्तार करण्याची त्यांची भूमिका किंवा भविष्यामध्ये आपल्या पुढच्या ज्या पिढ्या येणार आहेत त्यांच्यासाठी काही गोष्टी निर्माण करून देणं, हे दीर्घकालीन विचारामध्ये समाविष्ट होत असतात. म्हणजे तुम्ही पुढच्या पिढीला कर्ज ठेवणार का तुमच्या पुढच्या पिढीला कोणतंही कर्जमुक्त ठेवणार, कर्जाचा बोजा त्यांच्या डोक्यावरती ठेवणार नाही, हा सुद्धा दीर्घकालीन विचार महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही दुसऱ्या बाजूला त्या व्यवसायाचा वाढविस्तार सुद्धा करून ठेवताय, दुसऱ्या 2 पिढ्या बसून खातील अशा पद्धतीनं तुम्ही त्या व्यवसायाची परिस्थिती निर्माण करताय. स्थिर संस्था, स्टेबल कल्चर, संस्कृती, विविध कारणामुळे कुटुंब व्यवसायात स्थिर संरचना असते. अध्यक्ष असेल किंवा व्यवस्थापकीय संचालक सहसा बऱ्याच वर्षापासून कार्य करत असतात. कर्ता म्हणून जो असतो ना, प्रमुख म्हणून जो असतो तो 30-30, 40-40, 50-50 वर्ष तो कार्य करत असतो. बजाजच्या बाबतीत आत्ता त्या बजाजने आत्ता त्या ठिकाणी रिटायरमेंट घेतली. व्यवस्थापन कर्मचारी हे व्यवसायाच्या यशासाठी वचनबद्ध असतात, कारण ते कुटुंबातील बऱ्यापैकी सदस्य असतात किंवा संबंधित असतात, नातेवाईक, फ्रेंड्स वगैरे. ते सुद्धा बऱ्याच वर्षापासून कार्यरत असतात. त्या कुटुंबाबद्दल त्यांची एक निष्ठा निर्माण झालीच. गाडगिळ्यांच्याकडे काम करणारे पहिल्यापासून कर्मचारी बघा. मी जर परवा एक उदाहरण ऐकलं, एका कंपनीचा एक प्रमुख उद्योजक मोठा, पण त्याचा जो ड्रायव्हर होता, त्या ड्रायव्हरचं दुर्दैवानं निधन झालं आणि ती बातमी त्याच्यापर्यंत पोहोचली. त्याने फोन करून त्यांच्या घरात सांगितलं की मी आल्याशिवाय अंत्यविधी करायचे नाहीत. आता तोच पाहिलं तर साधा ड्रायव्हर, पण हा व्यवसायाचा 1000 कोटी रुपयाच्या व्यवसायाचा मालक. म्हणजे ही कर्मचाऱ्यांच्या बद्दल असणारी निष्ठा आणि कर्मचाऱ्यांची व्यवसायाबद्दलची असणारी निष्ठा ही खूप महत्त्वाची. ही आपल्याला इतर व्यवसायापेक्षा कौटुंबिक व्यवसायामध्ये अधिक असल्याची पाहायला मिळते. कंपनीचा प्रक्रियात्मक आचारसंहिता, कार्य करण्याच्या पद्धतीप्रमाणे कंपनीमधील संबंधांना सहसा विकसित आणि स्थिर होण्यास कौटुंबिक व्यवसायामध्ये पुरेसा कालावधी असतो. प्रत्येक व्यक्ती कसे कार्य करतात याची सर्वांना माहिती असते. कौटुंबिक व्यवसाय एक मजबूत आणि स्थिर संस्कृती असते. हा विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा फायदा, कारण स्टॅबिलिटी, स्थिरता जी असते, स्थैर्य असतं, हे आपल्या व्यवसायामध्ये खूप, आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं. हे आपण लक्षात घ्या. पुढचा मुद्दा वेगवान निर्णय. याच्यामध्ये आपल्याला कौटुंबिक व्यवसायात जबाबदाऱ्या सामान्यपणे निश्चित केलेल्या असतात. निर्णय घेण्याची प्रक्रिया जाणीवपूर्वक 1 किंवा 2 महत्त्वाच्या व्यक्तीकडे मर्यादित असते. बऱ्याच कार्यामध्ये जर निर्णय घ्यावयाचे असतील तर प्रमुख त्यावरती त्वरित होय किंवा नाही निर्णय घेतात. म्हणजे लेंदी डिसिजन मेकिंग प्रोसेस होत नाही. इतर व्यवसायामध्ये निर्णय घेण्याची प्रक्रिया ही वेळखाऊ असते. प्रत्येकाचं मत, प्रत्येकाच्या भावना, विचार, प्रतिक्रिया, सूचना लक्षात घ्यावे लागतात. ते अनेकाकडून सल्ला, मार्गदर्शन घेतात व संबंधिताकडून त्याला मंजुरी घ्यावी लागते. त्यामुळे निर्णय घेण्यास विलंब लागू शकतो. इथं कौटुंबिक व्यवसायातला प्रमुख जो असतो तो सहजपणे घरात बसल्या बसल्या 2 सेकंदामध्ये विचारतो, आपल्याला असं करायचं, आपण असं करूया का याच्याबद्दल, आणि पटकन निर्णय घेऊन जातो. काही वेळेला त्यांना विचारत सुद्धा निर्णय पटकन घेतले जातात. परिस्थितीनुसार असतं. ते आपण इतर व्यवसायामध्ये करू शकत नाही. तिथं चुकलं. विश्वासार्हता व गर्व. कौटुंबिक व्यवसाय हे सामान्यतः खूप भक्कम आणि विश्वासार्ह रचना असतात. बाजारपेठेत ते मजबूतरित्या विश्वास निर्माण केलेले असतात. त्यांच्या टाटा, बिर्ला, किर्लोस्कर, चितळे, गाडगीळ नावानी, त्यांच्या घराण्याच्या नावानी प्रतिष्ठा निर्माण झालेली आहे.
त्यांची वचनबद्धता, स्थिर संस्कृती हे घटक असतात. व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांशी संबंध वाढवण्याकडे त्यांचा कल असतो. जे लोक कौटुंबिक व्यवसाय स्थापित करतात, चालवतात आणि यशस्वी बनवण्याचा त्यांना अभिमान असतो, फार मोठा अभिमान असतो. असा गर्व काही परिस्थितीत व्यवसाय संस्थात्मक बनवण्याची प्रवृत्ती निर्माण करू शकतो आणि बहुतेक वेळा त्याचे रूपांतर एका शक्तिशाली विपणन साधनामध्ये होऊ शकतं. त्याची इच्छाशक्ती किती मोठी आहे, कुटुंबातील सदस्यातील त्याच्या प्रती असणारी वचनबद्धता किती आहे, स्थिर संस्कृती आपल्याला म्हटलं ती किती भक्कम आहे, हे या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या आधारावरती एक प्रकारची विश्वासार्हता आणि त्याचा गर्व वाईट जरी असला तर इथं चांगल्या अर्थाने लक्षात घेतलेला आहे. आणि शेवटचा मुद्दा येतो दीर्घकालीन दृष्टिकोन, लॉंग टर्म आउटलुक. नॉन फॅमिली कंपन्या या तिमाहीत लक्ष गाठण्याचा विचार करतात. म्हणजे इतर कौटुंबिक व्यवसाय सोडून इतर व्यवसाय. तर कौटुंबिक व्यवसाय वर्ष किंवा त्या दशकाचा विचार करतात, पूर्ण वर्षाचा किंवा 10 वर्षाचा विचार. ते धैर्य व दीर्घकालीन दृष्टिकोन चांगले धोरण आणि निर्णय घेण्यास अनुमती देते. विद्यार्थी मित्रांनो, केवळ ह्या 8 मुद्द्यांच्या आधारे आपण कुटुंब व्यवसायाचे फायदे लक्षात घेऊ शकतो. याशिवाय असंख्य फायदे आहेत, प्रत्यक्ष भरपूर फायदे आहेत. आपण सगळ्याच मुद्द्यांचा या ठिकाणी उगावपोग करत नाही, पण याच काही साध्या आपल्याला मुद्द्यांच्या वरून कुटुंब व्यवसायाचा फायदा निश्चितपणे आपल्या लक्षात येत असते. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे बजाज कुटुंबाचं या ठिकाणी आपण उदाहरण घेतलेलं आहे. बजाज यांच्या कौटुंबिक व्यवसायाचे एक चांगले उदाहरण देता येईल. नीरज बजाज त्यांच्याच कुटुंबातील सदस्य यांच्या मतानुसार ते काय म्हणतात, आम्ही वेगवेगळ्या आकाराचे अनेक व्यवसाय चालवतो, परंतु आमची जीवनशैली व राहणीमान एकसारखी आहे. प्रत्येकाची जीवनशैली आणि राहणीमान एकसारखी आहे. बजाज ऑटोचे राहुल बजाज 2,500 कोटीचा, शेखर बजाज इलेक्ट्रिकल्स 200 कोटीचा व्यवसाय चालवतात, परंतु त्या दोघांनाही समान वेतन व पॉकेट मनी मिळतो. 2,500 कोटीचा व्यवसाय चालवणारा आणि 200 कोटीचा व्यवसाय, उद्या 10 कोटीचा व्यवसाय चालवणारा एखादा असेल, त्यांना वेतन आणि पॉकेट मनी सारखा मिळतो. त्या व्यवसायाचा, त्या कुटुंब याचा एक नियम आहे. व्यवसायाचे विभाजन करताना असमानता होते, बरोबर. या 2 भावांची वाटणी केली तरी सुद्धा काही जरी केलं तर ती समानता येत नाही. समानता निर्माण करण्यासाठी आम्हाला खूप त्रास झाला असं ते म्हणतात, परंतु आमच्या कुटुंबाच्या 15 नियमामुळे आम्ही प्रामाणिक राहतो. त्यांच्या कुटुंबाने पूर्वीपासून 15 नियम तयार केले. त्यांचं कुटुंब त्यामुळं ते एकसंघ आज तागायत आहे. आम्ही सर्वजण एकसारख्याच कारमधून प्रवास करतो, एकाच वेगवेगळ्या कंपनी, BMW तर सगळ्यांची BMW. विमान प्रवास ही समान वर्गातून करतो, बिझनेस क्लास तर बिझनेस क्लास. आम्ही सुट्टी एकत्रित चालवतो, त्यामुळे आम्ही भिन्नता व तुलना टाळू शकलो. दिवाळीची असेल काय असेल तर एकत्र येतात. प्रत्येक वर्षी दिवाळीला कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रित येतात. 15 नियमामुळे आम्ही एकत्रित व्यवसाय समर्थपणे चालवू शकतो. हे नियम पॉकेट मनीच्या बाबतीमध्ये आहेत, सुट्टीचा असेल, भत्ता असेल, महिलांनी ज्वेलरीवरती करावायचा खर्च असेल. सगळ्यात मोठं कौटुंबिक व्यवसायामधलं भांडणाचं कारण म्हणजे महिला करीत असलेल्या ज्वेलरी, सोनं, चांदी, नाणी, हिरे, माणके व या संदर्भात आहेत. हे नियम या संदर्भात आहेत. म्हणजे कुटुंबामध्ये वाद का निर्माण होतात ते 15 मुद्दे काढून, 15 कारणं काढून त्याच्यावरती त्यांनी नियम केलेत कुटुंबाचे. त्यामुळे ते कुटुंब, बजाज कुटुंब एक संघ असलेलं दिसतं. राहुल बजाज यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी भत्त्यामध्ये सुधारणा केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे, मोठ्या प्रमाणात आपल्याला लक्षात घ्यावं लागेल.
आता याच कुटुंबाची यशोगाथा आहे ती थोडीशी आपण या ठिकाणी पाहूया. तुम्ही थोडंसं या ठिकाणी Fish farm is one of the most unique farms in the world. We have the hatchery in Umuruwe, cage farms in Fujairah, and farming. हमारा बजाज वाला 90s का ये एड आप सभी लोगों ने देखा ही होगा। एक समय था जब लोगों का सपना था एक बजाज स्कूटर खरीदना, और साथ ही ऑटो रिक्शा बोलने से आज भी बजाज ऑटो रिक्शा का ही ख्याल आता है। तो कभी आपको ये जानने की चाहत नहीं हुई कि कौन है बजाज के पीछे? अगर हाँ, तो आज जानते हैं बजाज कंपनी का इतिहास और सफलता की कहानी। दोस्तों, आप देख रहे हैं हिंदी यूट्यूब चैनल सक्सेस स्टोरीज इन हिंदी, और मैं हूँ आपका होस्ट और दोस्त भार्गव। 131 साल पहले, मतलब सन 1889 को राजस्थान के एक छोटे से गांव में बजाज के फाउंडर का जन्म हुआ था, जो है जमनालाल बजाज। उनके माता पिता का नाम था कानीराम और बर्डीबाई, जो एक गरीब मारवाड़ी परिवार थे। लेकिन जमनालाल बजाज जी को बाद में एक अमीर राजस्थानी व्यापारी ने पोते के रूप में गोद ले लिया था, जिनका नाम था सेठ बछराज बजाज, जो जमनालाल बजाज के पिता के दूर के रिश्तेदार थे और महाराष्ट्र में रहते थे, और ब्रिटिश राज में एक प्रसिद्ध और सम्मानित व्यापारी थे। बड़े होने पर जमनालाल जी सेठ बछराज बजाज के पारिवारिक व्यवसाय से जुड़ गया, और वही उन्होंने बिजनेस के तौर तरीके को सीखा। सेठ बछराज बजाज जी ने सन 1905 में महाराष्ट्र में एक कॉटन गिनिंग फैक्ट्री बिठाया।
इन सब से जमनालाल जी को खूब सीखने को मिला। उनको विरासत में मिला हुआ अपने दादा के व्यापारिक साम्राज्य को ठीक से चलाने के लिए उन्होंने उस समय के मार्केट ट्रेंड पर कड़ी नजर रखा और कॉटन ट्रेड से जुड़े लोगों से मिलने खूब यात्रा भी किए। उनको पता चल गया था कि कुछ ब्रिटिश कंपनियां भारत से कच्चे कॉटन को सस्ते दाम में खरीद कर ले जा रहे थे और तैयार कपड़े को अच्छे खासे दाम में वापस भारत लाकर बेच रहे थे। तब उनका उम्र था सिर्फ 17 साल। वो अब एक कामयाब और अमीर व्यापारी बन चुके थे। सन 1915 में उन्होंने बॉम्बे में बछराज जमनालाल नाम का एक ऑफिस खोला। सब कुछ अच्छा चलने लगा। प्रथम विश्व युद्ध के दौरान जब ब्रिटिश सरकार ने युद्ध के लिए भारत के अमीर व्यापारियों से धन मांगा था, तब जमनालाल जी ने भी उन्हें धन प्रदान किया था, जिस वजह से ब्रिटिश सरकार ने उन्हें राय बहादुर की उपाधि से सम्मानित किया था, जो बाद में उन्होंने त्याग किया, क्योंकि महात्मा गांधी के दक्षिण अफ्रीका से लौटने के बाद उन्होंने गांधी के जीवन के तरीके और उनके सिद्धांतों से प्रेरित हो गए और स्वतंत्रता आंदोलन से जुड़ गए। वो गांधी के दृष्टिकोण को समझ सकते थे कि घर का बना सामान भारत की गरीबी का जवाब था। इसीलिए उन्होंने कई फैक्ट्रीज बिठाया और भारत में ही सामान बनाने लगे, जैसे कि कॉटन मिल्स, शुगर मिल्स इत्यादि। उन्होंने सन 1926 में बछराज फैक्ट्रीज प्राइवेट लिमिटेड और सन 1927 में बछराज एंड को प्राइवेट लिमिटेड का स्थापना किया। इनमें से एक आगे जाके बजाज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज बनने वाला था। तब उनका बड़ा बेटा कमल नयन बजाज भी इंग्लैंड के यूनिवर्सिटी ऑफ कैम्ब्रिज से ग्रेजुएट होकर आए और पिता जमनालाल बजाज के बिजनेस को ज्वाइन किया। बाप बेटे मिलकर बिजनेस को खूब चलाया, लेकिन सन 1942 में जमनालाल बजाज गुजर गए। उनके मौत के बाद बेटे कमल नयन बजाज ने स्कूटर, थ्री व्हीलर के निर्माण में शाखा लगाकर कारोबार का विस्तार किया। जैसे कि सन 1945 में उन्होंने बछराज ट्रेडिंग कॉरपोरेशन प्राइवेट लिमिटेड का स्थापना किया, जो देश के बाहर से इंपोर्ट किया हुआ टू व्हीलर और थ्री व्हीलर भारत में बेचने लगा, और यही कंपनी बाद में बजाज ऑटो बना। 1959 में इसने भारत सरकार से दोपहिया और तिपहिया वाहनों का निर्माण करने के लिए लाइसेंस प्राप्त किया और भारत में वेस्पा ब्रांड स्कूटर बनाने के लिए पियाजियो से लाइसेंस लिया और वेस्पा 150 स्कूटर बनाना शुरू किया। कमल नयन बजाज ने सन 1965 में उनके बेटे राहुल बजाज को बजाज ग्रुप को सौंपा और सन 1972 में चल बसे। लेकिन सन 1970 तक बजाज ऑटो ने 1 लाख वाहन बना चुके थे। सन 1977 में बजाज ऑटो ने एक साल में ही 1 लाख वाहन बेचने लगा, जिनमें ऑटो रिक्शा और स्कूटर्स थे, मोटरसाइकिल नहीं थे। बजाज ऑटो ने मोटरसाइकिल बनाना शुरू किया सन 1986 से और उसी साल एक साल में 5 लाख वाहन सेल किया। सन 1995 में एक ही साल में 10 लाख वाहन बनाया और सेल भी किया। अब बजाज के 37 अलग अलग कंपनीज है, जिनमें से बजाज ऑटो दुनिया का तीसरा सबसे बड़ा मोटरसाइकिल निर्माता है और भारत में दूसरा सबसे बड़ा मोटरसाइकिल निर्माता है और दुनिया का सबसे बड़ा थ्री व्हीलर निर्माता है। सन 2005 में राहुल बजाज ने चेयरमैन पद से अवकाश ग्रहण किया और उनके बेटे राजीव बजाज मैनेजिंग डायरेक्टर बने। टू व्हीलर और थ्री व्हीलर वाहन बनाने के बाद सन 2013 में बजाज ऑटो ने फोर व्हीलर भी बाजार में निकाला, जो है बजाज क्यूट, जो जल्दी ही ऑटो रिक्शोज का जगह ले लेंगे। तो ये था बजाज कंपनी, जो सेठ बछराज बजाज से शुरू हुआ। उन्होंने उनके गोद लिया हुआ पोता जमनालाल बजाज को बिजनेस सौंपा। जमनालाल बजाज के बाद उनके बेटे कमल नयन बजाज ने संभाला और कमल नयन बजाज के बाद उनके बेटे राहुल बजाज ने संभाला और अब संभाल रहे हैं राहुल बजाज के बेटे राजीव बजाज जी, और उनके बाद संभालेंगे उनका बेटा ऋषभ बजाज। दोस्तों, आज का वीडियो यहीं
ताता, इस लोगो को किसी ने नहीं देखा, ऐसा हो ही नहीं सकता।